सन्मान्य सदस्य, आता मला सांगा, मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला, त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले? हे संसदीय आहेत, हे संसदीय आहेत. मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय. राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले. अध्यक्ष महोदय, आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे, आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा, तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय. त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल, तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे. आमचा मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला. आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला. यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही. पण अध्यक्ष महोदय, मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री येणार आहे शपथविधीला अध्यक्ष महोदय. हा जो काही हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाल भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही. सन्मान्य भास्कररावजी, माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, आपण कृपया विषयाला धरून बोला. अन्यथा अध्यक्ष महोदय याविषयी त्यांना चर्चाच करायची नाही अध्यक्ष महोदय. त्यांना मुद्दा सरकारचा अपयश पचवता येत नाही अध्यक्ष महोदय. म्हणून त्यांना ते अध्यक्ष, म्हणून माझी विनंती आहे की त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं अध्यक्ष महोदय, एवढी आपल्याला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी कलम 59 वाचून दाखवतो आपल्याला. 1 मिनिट अध्यक्ष महोदय. की राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेकरता वेळ देणे व चर्चेची व्याप्ती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष सभागृहाच्या नेत्याशी सल्लासमत करून संविधानाच्या अनुच्छेद 176 खंड 1 अन्वये राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ नमूद करेल. नंबर 1. दुसरं, असा एक अगर त्या दिवशी कोणत्याही दिवसाच्या भागात एखाद्या आभार प्रदर्शन प्रस्तावावर दुसऱ्या सदस्याला अनुमोदन दिल्यावर अभिभाषणातील उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्याची विधानसभेत मोकळीक असते. सन्मान्य सदस्याला जे काही बोलायचं आहे ते अभिभाषणामध्ये केलेल्या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पूर्ण त्यांच्या भाषणातील जेवढं काही मजकूर आहे जे या अभिभाषणातील मुद्द्यांच्या बाहेर आहे ते पूर्णच्या पूर्ण आपण काढून टाकावं आणि या नियमाचं पालन करावं अशी माझी हरकत आहे. चला सर, सन्मान्य सदस्य कंटिन्यू करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख आहे. मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून, मराठी भाषेचा अभिमान म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ज्याच्या हाती ससा तो पारधी ही वस्तुस्थिती खरी आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालं आणि म्हणून त्याचं तुम्ही कौतुक करणं, त्याचं श्रेय घेणं हे समजू शकतो. परंतु या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. खास करून आमच्या मागच्या सरकारमध्ये आमचे मराठी भाषा मंत्री आदरणीय सुभाषराव देसाई हे ज्या वेळेला मंत्री होते, आता इकडची मंडळी त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तिकडे होती, ते म्हणतील ते वाईटच काम झालं, चांगली म्हणणार नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा लाखो पत्र तयार करून या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता पाठवण्यात आलं. आपल्याला आठवत असेल, बाहेर एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं. मराठी भाषेची 5000 वर्षापूर्वीची परंपरा, मराठी भाषेचा इतिहास या सगळ्याचं एक जबरदस्त बोलकं दालन. मग ते फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, ते स्लायडिंगच्या माध्यमातून असेल, ते वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असेल. अध्यक्ष महोदय, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहाचे सदस्य सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब यांनी या विषयावर 7.5 तास भाषण केले की मराठी भाषेला. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांचं योगदान आहे. पण तरी सुद्धा आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सरकारचं कौतुक करतो. आणि ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं हे श्रेय आहे, हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो. अध्यक्ष महोदय, इथं आपण जर बघितलं तर माझी लिंक तोडण्याचं काम तुम्ही जाणीवपूर्वक केलं, मला माहित आहे. हे सरकार काय म्हणतं अध्यक्ष महोदय, की सरकार राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा
महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू